welcome in this lecture. Now today see the area modification of stem. In previous lecture we also seen some area modification of the stem, that is tendril, then thorn, and third modification is a phylloclade. तर मागच्या लेक्चरमध्ये सर्वांना लक्षात असेल बघा, आपला स्टेममधला लास्ट पॉईंट चाललेला आहे तो म्हणजे एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मॉडिफिकेशन, दॅट इज व्हेन स्टेम परफॉर्म ॲडिशनल फंक्शन अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द प्लांट बॉडी इन्स्टेड ऑफ देअर प्रायमरी फंक्शन. मग त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की स्टेमची जर ग्रोथ बिलो द सॉइल सरफेसला झाली तर त्या स्टेमला अंडरग्राउंड स्टेम असं म्हटलं जातं. व्हेन स्टेम ग्रो अबाव द सॉइल बिलो द सॉइल देन इट इज नोन ॲज ए सब एरियल स्टेम, अँड व्हेन स्टेम टोटली ग्रो अबाव द सॉइल लेवल देन इट इज कॉल्ड ॲज ए एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. तर अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये आपण त्यामध्ये 4 टाईप्स बघितलेले आहेत. कोणते 4 टाईप? फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचं नाव आहे रायझोम, त्यानंतर सेकंड बल्ब, त्यानंतर नेक्स्ट कॉर्म आणि स्टेम ट्यूबर. आणि सब एरियल मॉडिफिकेशनमध्ये रनर आहे, स्टोलॉन आहे, सक्कर आहे आणि ऑफसेट आहेत. आणि एरियल मॉडिफिकेशनमध्ये फर्स्ट आपण मॉडिफिकेशन त्यामध्ये टेंड्रिल हे बघितलं होतं, टेंड्रिल नंतर सेकंड थॉर्न हे बघितलं होतं, त्यानंतर फायलोक्लेड. आणि आज आपण जी राहिलेली मॉडिफिकेशन आहेत एरियल मॉडिफिकेशनमध्ये जी रिमेनिंग मॉडिफिकेशन आहेत ती मॉडिफिकेशन आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला मग स्टेमवर आपण काही MCQ घेऊया, जे नीटला वगैरे पडलेले आहेत असे MCQ आपण बघूया. आणि त्यानंतरच्या लेक्चरपासून मग आपण थर्ड प्लांट ऑर्गन दॅट इज लीफला स्टार्ट करूया. तर बाळांनो सर्वांनी लक्षात घ्या की आजच्या व्हिडिओला आपण कोणकोणती मॉडिफिकेशन बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिल्या मॉडिफिकेशनचं नाव आहे क्लॅडोड. सेकंड जे मॉडिफिकेशन आहे त्या सेकंड मॉडिफिकेशनचं नाव आहे क्लॅडोफिल. आणि लास्ट जे मॉडिफिकेशन आहे त्या लास्ट मॉडिफिकेशनचं नाव आहे बल्बिल. बघा पुन्हा एकदा एरियल मॉडिफिकेशन्स त्याची नेम्स आणि त्यामध्ये एक इन्व्हॉल्व असणारी एक्झाम्पल्स हा थोडासा आपण फ्लो चार्ट लक्षात ठेवूया. बघा एरियल मॉडिफिकेशनमध्ये त्यामध्ये ओळीनं 6 नावं लक्षात ठेवायची. कोणती 6 नावं? फर्स्ट जे नाव आहे त्याचं नाव काय आहे? स्टेम टेंड्रिल. आता स्टेम टेंड्रिलमध्ये एक्झाम्पल कोणकोणती बघितली होती? त्यामध्ये व्हिटिस हे एक्झाम्पल बघितलं होतं, त्यानंतर पॅशन फ्लॉवर हे एक्झाम्पल बघितलं होतं, अँटिगोनॉन हे एक्झाम्पल बघितलं होतं. ओके. त्यानंतर सेकंड मॉडिफिकेशन आपण थॉर्नमध्ये बोगनवेलिया आहे, त्यानंतर ड्युरॅन्ट आहे, आणि थर्ड एक्झाम्पल जे आपल्या परिचयाचं प्लांट म्हणजे सिट्रस प्लांट. त्यानंतर थर्ड जे मॉडिफिकेशन आहे ते फायलोक्लेड आहे. फायलोक्लेडचं अगदी बेस्ट एक्झाम्पल बघा, मागच्या लेक्चरला आपण अपुन्शिया बघितलं होतं, त्यामध्ये कॅज्युरिना होतं, म्युहेल बेकिया हे एक्झाम्पल बघितलं होतं. आणि आज जे आपण मॉडिफिकेशन बघणार आहोत ती मॉडिफिकेशन कोणकोणती आहेत? क्लॅडोड आहे, क्लॅडोफिल्स आहे, बल्बिल आहे. क्लॅडोडचं एक्झाम्पल आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. क्लॅडोडचं एक्झाम्पल कोणतं आहे? ॲस्परगस. त्यानंतर क्लॅडोफिल्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? रस्कस. आणि बल्बिलचं एक्झाम्पल आहे अगेव आणि डायोस्कोरिया. तर सर्वांनी एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचा स्टडी करताना यामध्ये पहिला पार्ट स्टडी करताना असं लक्षात घ्या की एरियल मॉडिफिकेशनमध्ये इन्व्हॉल्व होणारे मॉडिफिकेशनचे टाईप आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे एक्झाम्पल. मग फर्स्ट त्यामध्ये आपण कोणतं बघितलेलं आहे? स्टेम टेंड्रिल. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा आहे, पॅशन फ्लॉवर आहे. त्यानंतर सेकंड थॉर्न, ड्युरॅन्टा, सिट्रस आणि बोगनवेलिया. थर्ड त्यामध्ये मॉडिफिकेशन फायलोक्लेड. फॉर एक्झाम्पल अपुन्शिया, कॅज्युरियाना. आणि क्लॅडोड्स नेक्स्ट मॉडिफिकेशन आज आपण बघणार आहोत क्लॅडोडचं बेस्ट एक्झाम्पल आहे ॲस्परगस. क्लॅडोफिल्सचं एक्झाम्पल आहे रस्कस आणि बल्बिलचं एक्झाम्पल आहे डायोस्कोरिया. ओके. तर आता त्यामध्ये पहिला आपण मॉडिफिकेशन बघणार आहोत क्लॅडोड. आता क्लॅडोडमध्ये इन्व्हॉल्व होणारे जे एक्झाम्पल
ॲस्परगस. पण ॲस्परगस ह्या प्लांटचं एक्झाम्पल आपण मागे कशात तरी बघितलं होतं. मग तुम्हाला जेव्हा काही नावं जेव्हा म्हणजे पुन्हा ही नावं येतील तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ॲस्परगस हे एक्झाम्पल आपण मागे कुठं याचा स्टडी केलेला आहे. तर ह्यामध्ये सर्वांनी लक्षात घ्या की मॉडिफिकेशन ऑफ द ॲडव्हान्टेशियस रूट, त्यामध्ये 2 टाईपची मॉडिफिकेशन आपण बघितली होती, सिम्पल आणि सेकंड बघितला होता फॅसिक्युलेटेड. सिम्पलमध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितली होती. फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्या फर्स्ट एक्झाम्पलचं नाव आहे स्वीट पोटॅटो, आयपोमिया बटाटा. आणि सेकंड जे त्यामध्ये एक्झाम्पल आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. आणि मग ह्या फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटमध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितली होती. फर्स्ट एक्झाम्पल आहे डेलिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे ॲस्परगस. मग बाळांनो सर्वांनी लक्षात घ्या, ॲस्परगस हे एक्झाम्पल कुठं त्याचा उल्लेख आहे. तर रूटमध्ये फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट आणि स्टेममध्ये एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम, त्यामध्ये क्लॅडोडमध्ये फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटचा समावेश आहे. तर स्टडी करताना हे पॉईंट तिथल्या तिथंच नोटबुकमध्ये कुठेतरी मेन्शन करा. जेव्हा एखादा पॉईंट किंवा एखादा एक्झाम्पल जेव्हा रिपीट येईल तेव्हा मागे कुठं आलेला आहे तो पॉईंट मात्र तिथं तुम्ही आठवणीने नोट डाऊन करा, म्हणजे पुढे जाऊन ह्या पॉईंटविषयी तुमचं जंबल होणार नाही. तर बाळांनो आज जो पहिला आपण मॉडिफिकेशन बघणार आहोत क्लॅडोड. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा पॉईंट, क्लॅडोड हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, स्टेमचं आहे. कशासाठी हे मॉडिफिकेशन झालेलं आहे, पण आणखी एक सांगायचं राहिलं यामध्ये कोणत्या टाईपच्या स्टेमचं हे मॉडिफिकेशन आहे, एरियल. मग क्लॅडोडमध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला त्यामध्ये काय इंडिकेट करायचं आहे, क्लॅडोड इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता सेकंड पॉईंट, क्लॅडोडमध्ये हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, इट इज मॉडिफाईड फॉर फोटोसिंथेसिस. बघा टेंड्रेलचं फंक्शन काय होतं, सपोर्ट फंक्शन. थॉर्नचं फंक्शन काय होतं, प्रोटेक्शन आणि रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. फायलोप्लेटचं फंक्शन काय होतं, फोटोसिंथेसिस. आणि फायलोप्लेट्समध्ये जे स्पाईन्स प्रेझेंट आहेत त्या स्पाईन्सचं रोल काय सांगितलं होता, रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. त्याचप्रमाणे क्लॅडोडचं जर तुम्हाला ॲन्सर येईल 1 सेंटेन्समध्ये फंक्शन विचारलं, व्हॉट इज द रोल ऑफ द क्लॅडोड किंवा व्हॉट इज द फंक्शन ऑफ द क्लॅडोड, तर तिथं एकच वर्ड फक्त मेन्शन करायचा, क्लॅडोड्स यूज्ड इन ए फोटोसिंथेसिस. कोणत्या प्रोसेससाठी क्लॅडोड्स हे इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे, तर त्या रोलचं नाव काय आहे सांगा, फोटोसिंथेसिस. ओके. आता क्लॅडोडमध्ये सेकंड पॉईंट काय सांगायचं आहे की क्लॅडोड्स म्हणजे काय, क्लॅडोड्स आर द ग्रीन ब्रांचेस. क्लॅडोड्स आर द ग्रीन ब्रांचेस. आणि क्लॅडोडमध्ये आणखी एक पॉईंट काय लक्षात ठेवायचा की त्याच्यामध्ये जो इंटरनोड आहे, वन इंटरनोड इज ए लॉंग. आणि फंक्शन काय सांगता येईल क्लॅडोडचं, क्लॅडोड्स आर यूजफुल फॉर द फोटोसिंथेसिस ऑर क्लॅडोड इज मॉडिफाईड फॉर परफॉर्मिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि तुम्हाला माहीत आहे की आता क्लॅडोडचं फंक्शन फोटोसिंथेसिस आहे. मग ह्यामध्ये जे लिप आहे त्या लिप्सचं काय झालेलं आहे, तर सर्वांनी लक्षात घ्या की लिव्ज जे आहेत त्या लिव्जेसचं मॉडिफिकेशन हे स्पाईन्समध्ये झालेलं आहे किंवा स्केल्समध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं. आणि आणखी एक पुढे जाऊन आपल्याला हाही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की स्पाईनचा रोल काय असणार आहे, टू रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन ऑर टू चेक द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. आणि ह्याचं एक्झाम्पल कोणतं आहे बाळांनो, कोणतं एक्झाम्पल लक्षात ठेवणार सांगा, ॲस्परगस. आता पुन्हा थोडासा हा एकदा पॉईंट रिवाईज करते मी. व्हॉट इज क्लॅडोड, क्लॅडोड इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सेकंड पॉईंट, it is modified for photosynthesis. Third point, cladodes are green branches of limited growth with one internode long and performing the function of photosynthesis is known as a cladode. जर तुम्हाला क्लॅडोडवर जर सेपरेट अशी डेफिनेशन विचारली
तर त्यामध्ये डेफिनेशन कशी सांगता येईल क्लॅडोडची? क्लॅडोड्स आर ग्रीन branches of limited growth with one internode long and performing the process of photosynthesis is known as a क्लॅडोड. बघा पुन्हा एकदा थोडेसे मी पॉईंट रिपीट करते. क्लॅडोडमधला आहे फर्स्ट पॉईंट काय सांगता येईल सांगा? इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सेकंड पॉईंट, it is modified for photosynthesis. Third point, cladodes are green branches of limited growth. Fourth point, in cladode one internode is long and they perform the function of photosynthesis. आणि ह्यामध्ये लास्ट पॉईंट काय सांगा? leaves are reduced into the spines or a skin. And best example of a cladode is a aspergus. Okay, aerial modification मधला फर्स्ट लीफ अटेंटिव्ह, सेकंड थॉर्न नंतर थायरोइड, आणि हा जो फोर्थ जो टाईप आहे त्या फोर्थ टाईपचं नाव काय सांगितलेलं आहे सांगा? क्लॅडोड. क्लॅडोडचं एक्झाम्पल कोणतं आहे? ॲस्परगस. क्लॅडोडचं फंक्शन काय असणार आहे? फोटोसिंथेसिस. आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट जे मॉडिफिकेशन बघायचं आहे क्लॅडोडनंतर, बघा त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे क्लॅडोफिल. आणि फिलचा अर्थ थोडासा लिपशी रिलेटेड येतो, म्हणून त्याचं फंक्शन काय सांगायचं? फोटोसिंथेसिस. आता क्लॅडोफिल हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. कोणत्या स्टेमचं? एरियल स्टेम. मग क्लॅडोफिलमध्ये फर्स्ट पॉईंट इथं काय मेन्शन केला जाणार? क्लॅडोफिल इट इज ए एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता ह्यामध्ये सेकंड पॉईंट, इट इज ए लीफ लाईक स्ट्रक्चर. आणि त्याचं जे बॉर्निंग आहे ते बॉर्निंग कुठं झालेलं असतं? इन द एक्झाईल ऑफ अ स्केल लीफ. क्लॅडोफिल इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम and it is a leaf-like structure which born in axil of scale leaves. आणि सेकंड पॉईंट ह्यामध्ये काय लक्षात ठेवायला सांगायची? फ्लोरल बड आहे आणि स्केली लीव्स ह्यामध्ये प्रेझेंट असतात, ते मिडल साईडला प्रेझेंट असतात. हा जो पोर्शन आहे तो लीफ बिलॉंग करतो आणि लोवर जो हा पोर्शन आहे तो म्हणजे काय असणार आहे सांगा? स्टेम असणार आहे. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? रस्कस. मग क्लॅडोफिलमध्ये त्याला फर्स्ट पॉईंट तिथं काय मेन्शन करायचं आहे? क्लॅडोफिल इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. सेकंड पॉईंट, क्लॅडोफिल्स आर अ लीफ लाईक स्ट्रक्चर which born in axil of a scale leaf. Second point, it has a floral bud and a scale leaf in the middle portion, and upper half is a leaf and lower half is a stem. For example, roscus. तर दोन मॉडिफिकेशन लक्षात आलेले आहेत का सर्वांच्या? फर्स्ट मॉडिफिकेशन आपण कोणतं बघितलेलं आहे? क्लॅडोड. आणि सेकंड मॉडिफिकेशन आपण कोणतं बघितलेलं आहे? क्लॅडोफिल. क्लॅडोडचा अर्थ काय? ग्रीन ब्रांचेस ऑफ लिमिटेड ग्रोथ विथ वन इंटरनोड लॉंग अँड परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ द फोटोसिंथेसिस. And what is a cladophyll? Cladophyll, that is a leaf-like structure which born in the axil of a scale leaf, and it has a floral bud and scale leaf in the middle. आता थर्ड जे मॉडिफिकेशन आहे त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव आहे बल्बिल. बल्बिलमध्ये दोन एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात घ्या. फर्स्ट एक्झाम्पल आहे अगेव आणि सेकंड एक्झाम्पल आहे डायोस्पोडिया. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की बल्बिलचं फंक्शन काय आहे? तर फोटोसिंथेसिस हे फंक्शन नाही. बल्बिल्स आर युजफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि बल्बिलचा अर्थ काय आहे? ॲक्झिलरी बड बिकम फ्लेशी अँड राउंडेड ड्यू टू द स्टोरेज ऑफ द फूड इज नोन एज ए बल्बिल. मग बल्बिलचे डेफिनेशन काय सांगता येईल? व्हेन ॲक्झिलरी बड बिकम rounded and a fleshy due to the storage of the food material, it is known as a bulbil. And when bulbil detached from the plant body
थोडक्यात यूज कशासाठी झालेला आहे? फॉर ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन व्हेन ए अपायकर ऑर ए एक्झिलरी बड become fleshy and rounded due to the storage of the food, then it is known as a bulbil. And when bulbil detached from a plant body, it form the new plant body. So bulbil modified for vegetative propagation. आणि त्यामुळे त्या bulbilचा रोल कशासाठी झालेला आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. बघा क्लॅडोड्स ग्रीन ब्रांचेस ऑफ द लिमिटेड ग्रोथ विथ वन इंटरनोड लॉन्ग अँड परफॉर्मिंग द प्रोसेस ऑफ photosynthesis. What is chlorophyll? Leaf-like structure born in axil of scale leaf is known as a cladode. And what is bulbil? When axillary bud become rounded and fleshy due to the storage of the food material is known as a bulbil. आणि bulbilमध्ये एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवणार आहात? अवयव आहे, डायोस्पोरिया आहे. क्लॅडोड्समध्ये एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचं आहे? एस्परगस. क्लॅडोफिल्सचे एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचं आहे? रस्कस. आणि bulbilचे एक्झाम्पल कोणतं आहे? अवयव आणि डायोस्पोरिया. बघा टेंड्रिल म्हटलं की आपण काय म्हणतो? सपोर्ट क्लॅम्पिंग. एक्झाम्पल पॅशन फ्लॉवर आहे, कुकुरबिटा आहे, विटीस आहे. त्यानंतर सेकंड थॉर्नमध्ये ड्युरॅन्ट आहे, लेमन आहे, बोगनवेली आहे. थर्ड फायलोप्लेटचा अर्थ काय सांगितला होता? वेन स्टेम बिकम फ्लॅट green jointed and perform the function of photosynthesis is known as a phyloplate. Phyloplate consists nodes and internodes. Phyloplates are a fleshy and a succulent, and in a phyloplate leaves are modified into the spine to reduce the rate of the transpiration. What is cladode? Cladodes are the green branches of limited growth with one internode long and performing the function of photosynthesis. Cladodes are the green leaf-like structure which form in axil of a scale leaf. And what is bulbil? When axillary bone rounded and fleshy due to the storage of the food material is known as a bulbil. क्लॅडोडचं एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार आहे? एस्परगस. क्लॅडोफिलचं एक्झाम्पल कोणतं आहे? रस्कस. आणि bulbilचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर अवयव आणि डायोस्पोरिया. याप्रमाणे एक्झाम्पल लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण राहिलेली 3 मॉडिफिकेशन जी आहेत क्लॅडोड्स, क्लॅडोफिल्स आणि bulbils ही मॉडिफिकेशन कंप्लीट केलेली आहे. म्हणजे आजच्या लेक्चरला आपला स्टेम हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. सुरुवातीला स्टेमचे डेफिनेशन, त्यानंतर स्टेमच्या कॅरेक्टरिस्टिक, त्यानंतर स्टेमचे स्ट्रक्चरमध्ये बडचे सब टाईप म्हणजे व्हेजिटेटिव्ह, रिप्रोडक्टिव्ह, पुन्हा व्हेजिटेटिव्हमध्ये अपायकल, ॲक्झिलरी, असेसरी आणि ॲडव्हान्टेशियस बर्ड्स हे टाईप बघितले होते. फ्लोरल बर्ड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह बर्ड की ज्यापासून फ्लॉवरचे डेव्हलपमेंट होते, अशा बर्डला रिप्रोडक्टिव्ह बर्ड असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर मग आपण स्टेमची प्रायमरी फंक्शन बघितली होती. आणि नेक्स्ट जो पॉईंट त्यामध्ये आपण बघितला होता तो म्हणजे मॉडिफिकेशन. मग जसे रूटमध्ये आपण त्याच्या टाईपवरनं मॉडिफिकेशन लक्षात ठेवली होती. काही मॉडिफिकेशन आपण टॅपरूटची बघितली होती, काही मॉडिफिकेशन आपण ॲडव्हान्टेशियस रूटची बघितली होती. तर ह्यामध्ये मॉडिफिकेशन बघताना आपल्याला 3 कॅटेगरी त्यामध्ये करायच्या आहेत. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि लास्ट जो टाईप असणार आहे तो एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. मग अंडरग्राउंडमध्ये रायझोम आहे, ट्यूबर आहे, बल्ब आहे, कॉर्म आहे. सब एरियलमध्ये रनर आहे, सक्कर आहे, स्टोलॉन आहे, ऑफसेट आहे. आणि एरियलमध्ये मग आपण कोणकोणती मॉडिफिकेशन बघितली होती? तर फर्स्ट त्यामध्ये टेंड्रिल, फक्त टेंड्रिल म्हणताना स्टेम टेंड्रिल असा त्याचा उल्लेख करायचा. सेकंड थॉर्न, थर्ड फायलोप्लेट, फोर्थ क्लॅडोड्स, फिफ्थ क्लॅडोफिल आणि लास्ट त्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं होतं bulbil. आणि पुन्हा एकदा ह्यांचे फंक्शन सांगते.
टेंड्रिलचं फंक्शन काय आहे, सपोर्ट आहे, क्लाइम्बिंग आहे. थॉर्नचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. थायरोक्लेड फोटोसिंथेसिस, क्लॅडोड फोटोसिंथेसिस, क्लॅडोफिल फोटोसिंथेसिस, बल्बिल फॉर ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर बाळांनो, अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपला मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.